मुसळधार पावसाचा कहर. 40 ते 50 वर्षे जुन्या इंजिरा पाझर तलावाचा बंधारा फुटला. काही मिनिटांतच शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टांवर पाणी फिरलं. मका, बाजरी, कोथिंबीर आणि वाल पिकांचे मोठे नुकसान. नेमकं काय घडलं पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी प्रकाश शेवाळे. आपण पाहत आहात बागलाण न्यूज नेटवर्क. सत्य, वेग, विश्वास. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने बागलाण तालुक्यातील अनेक भागांना झोडपून काढले आहे. नद्या नाले दुथडी भरून वाहत असून अनेक बंधारे आणि पाझर तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. याच पावसाचा मोठा फटका बसला आहे आखतवाडे गावातील बिजोटे शिवारातील शेतकऱ्यांना. सोमवारी 2 ऑगस्ट रोजी प्रवीण हॅळीज यांच्या शेतालगत डोंगराच्या पायथ्याशी असलेला इंजिरा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर ओव्हरफ्लो झाला. पाण्याचा प्रचंड दाब वाढल्याने तब्बल 40 ते 50 वर्षे जुना बंधारा अचानक फुटला. बंधारा फुटताच पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने परिसरातील शेतांमध्ये धडक देत सुपीक माती वाहून नेली आणि उभी पिके अक्षरशः उद्ध्वस्त केली. या घटनेत प्रवीण हॅळीज, भाऊसाहेब गोयेकर, लक्ष्मण गोयेकर, बबन हॅळीज, वसंत हॅळीज, ताराबाई वानू गोयेकर, सुमनबाई गोयेकर, लताबाई हॅळीज, प्रकाश हॅळीज, योगेश पांडुळे आणि अक्काबाई पांडुळे या शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मका, बाजरी, कोथिंबीर आणि वाल या पिकांसह सुमारे 5 ते 10 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे भाऊसाहेब गोयेकर यांच्या शेतात तब्बल 70 ते 80 ट्रॉली माती साचली. त्यामुळे उभी पिके गाडली गेली असून शेतीची सुपीक जमीनही खराब झाली आहे. घटनेनंतर कृषी सहाय्यक अधिकारी योगेश बोरसे आणि तलाठी कविता पठारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. कृषी सहाय्यक अधिकारी योगेश बोरसे यांनी सांगितले की इंजिरा पाझर तलाव हा सुमारे 40 ते 50 वर्षे जुना असून अतिवृष्टीमुळे त्याचा बंधारा फुटला आहे. शासनाकडे सविस्तर अहवाल पाठविण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने नुकसान भरपाई देण्याची तसेच फुटलेल्या पाझर तलावाच्या बंधाऱ्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. एकीकडे पावसामुळे जलसाठे भरत असताना दुसरीकडे त्याच पावसाने शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टांवर अक्षरशः पाणी फेरले आहे. आता शासनाकडून तातडीच्या मदतीकडेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या घटनेबाबत तुमचे मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशा महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि बागलाण न्यूज नेटवर्क चॅनलला आजच सबस्क्राईब करा. तसेच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कॅमेरामनसह प्रकाश शेवाळे, बागलाण न्यूज नेटवर्क. सत्य, वेग, विश्वास.